पुढची बातमी बीडमधून आहे। बीडच्या वडवणीमध्ये दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। वडवणी शहर आणि बाजारपेठ कडकडीत बंद आहे। काल किरकोळ वादातून 2 गटांमध्ये या ठिकाणी वाद झाला होता। 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। सीसीटीव्ही तपासून इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। वडवणी शहरामध्ये काल दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला। यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील झाली होती। यात संपूर्ण परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली होती आणि यानंतर आता बीड पोलिसांकडून या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त लावण्यात आलाय। तर दुसऱ्या बाजूला या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण वडवणी शहर आणि वडवणी शहरातील बाजारपेठ ही कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळपासून ही बाजारपेठ जी आहे ती कडकडीत पूर्णपणे बंद आहे। दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथकासह इतर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वडवणीमध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण वडवणी शहरावरती पोलीस प्रशासनाचं लक्ष सध्या असल्याचं पाहायला मिळतंय। 10 आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता इतर आरोपींचा देखील शोध घेतला जातोय। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, वडवणी, बीड। आमचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्यावर सगळ्यांना जमावून आम्ही शांत केलेलं आहे आणि त्यातून फिर्यादीच्या तक्रारीने आम्ही सविस्तर गुन्हा नोंद केलेला आहे आणि आज रोजी या पूर्ण वडवणी शहरामध्ये शांतता आहे आणि त्याचा कायदेशीर तपास चालू आहे। प्रथमदर्शनी आमच्याकडे 10 लोकांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद झालेली आहे आणि त्या बाबतीत बाकी अधिक तपास चालू